वेलकम बॅक टू माय चॅनल. तर काय सुरुवात आहे तर हां मग सुरुवात चांगली झाली पाहिजे, शेवट काय चांगला होत नसतो. ठीक आहे. तर आज आम्ही जातोय, म्हणजे काल आम्ही आलोय मुंबईला आणि मुंबईवरून आमच्या लॉंग ट्रिप आहे एका डेस्टिनेशनवरती, जिथे की खूप वर्षांपूर्वीपासूनचं ते माझा ड्रीम आहे. आणि इवन माझ्यासोबत जे माझे बहीण भावंड आहेत त्यांचं पण ड्रीम आहे तिकडे जाणं. सो आम्ही फायनली ती ट्रिप बुक केली आहे आणि आम्ही आज निघालो आहे. आम्ही उद्या पोचणार तिकडे. ठीक आहे. सो ब्लॉग कंटिन्यू बघा, काय असेल ब्लॉगमध्ये वगैरे ते स्टे ट्यून वगैरे. सो हाय गाईज, आज आमची बोरिवलीवरून ट्रेन आहे. किती वाजताची आहे? 7:15 वाजताची ट्रेन आहे. आणि आता आम्ही जरा बघतोय की ट्रेन कुठे लागणार आहे वगैरे ते. आणि आमची गँग सगळी त्यानंतर सामान भरपूर असल्यामुळे आम्ही लिफ्ट शोधत होतो. बिकॉज आम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती जायचं होतं, कारण की तिथे आमची ट्रेन लागणार होती. आणि फायनली आम्ही तिथे पोचलो आणि गोल्डन टेम्पल ही ट्रेन पण आली. गोल्डन टेम्पलने प्रवास करणार होतो आम्ही आणि आमचं स्लीपरचं कोचिंग होतं. सिटिंग केल्यानंतर लगेचच आले TT आणि TCने तिकीट चेक केली आणि गर्दी येत जात होती. यार गाईज, तुम्ही खरंच ट्रेन बुक करणार असाल तर AC डबे बुक करा. त्यानंतर एक सीन असं झाला की आमच्या कंपार्टमेंटमध्ये अजून एकाची तिकीट होती, मग त्याला आणि आमची एक तिकीट दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये होती. आम्ही मग ती तिकीट TCला सांगून त्याला तिकडे बसवलं आणि आमची जी सीट होती त्यांना इकडे घेतलं. आणि जाताना सगळ्यांचा उपवास होता, बिकॉज हा उपवास सगळेजण करतात आणि मी पण केला होता. तर आम्ही खात होतो काय ते कंदमुळं खात होतो, बिकॉज उपवास होता. त्यानंतर थोडंसं टाईमपास करण्यासाठी आम्ही उनो आणले होते आणि मस्त उनो खेळत होतो. आणि गाईज यार, ही लोक खूप चिटिंग करत होते माझ्यासोबत. त्यात मी आजारी होते, मला थंडी वगैरे अजिबात सहन होत नाही, त्यामुळे टोपी वगैरे. गाईज, वातावरण कसंही असेल तिकडे माहीत नाही, पाऊस असेल, थंडी असेल, तर तुम्ही मात्र तुमच्या फुल तयारीमध्ये जावा, बिकॉज आपल्याला माहीत नसतं ना दुसऱ्या स्टेटमध्ये काय चालू आहे काय नाही. तर उपवासवाल्यांच्या ताटामध्ये खिचडी, ओनली खिचडी. त्यानंतर मस्त जेवत असताना परत एकदा TC आले. त्यांचा काय प्रॉब्लेम होता काय माहीत नाही, की सारखे TC येतात आणि डिस्टर्ब करतात. आणि ह्याला पुन्हा काहीतरी करायचं होतं, परत येऊन चेक करायला लागला काहीतरी तिकीट वगैरे. भाई, तुम्ही एकदाच काय ते करा तुमचं आणि जावा यार, डिस्टर्ब होतंय. त्यानंतर मग आम्ही थोडं खेळलो आणि झोपून गेलो. आणि गाईज, फायनली आम्ही पोहोचलोय मथुरा जंक्शन आणि प्रेडिक्शन गॉन रॉंग. यार, इकडे खूप ऊन आहे. आम्हाला वाटलं पाऊस किंवा थंडी असेल, बट खूप ऊन आहे. आणि गाईज, गेस वॉट, मी फायनली होते माझ्या ड्रीम प्लेसवरती, जे की मथुरा वृंदावन माझं ड्रीम प्लेस आहे. मला तिथे फिरायचं होतं, तिथे मी होते फायनली आम्ही एक गाडी बुक केली आहे पर पर्सन 30 रुपीज़ 30 रुपीज़ ना. टमटम, वृंदावन के टमटम देखो, ये ऐसे होते हैं वृंदावन के टमटम. ये मथुरा के हैं और ये 10 लोगों के लिए हमने बुक किए है. वो बोल रहा है की ह्याच्यामध्ये 15 जण बसू शकतात. आणि आम्हाला बाकीचे लोक सांगत होते एकाचे 100 रुपये घेणार, पण आता ह्यांनी आम्हाला एकाचे 30 रुपये असे 10 जणांचे 300 रुपयेमध्ये आम्हाला तो सोडणार आहे. ओके, तर स्टे ट्यून. सो गाईज, इथून मी तुम्हाला सांगणार आहे की आम्ही मथुरेचं आणि वृंदावनचं दर्शन कसं केलं आणि ऑल ट्रिप माझी कशी प्लॅन झाली. तर आम्ही गोल्डन टेम्पल ही जी ट्रेन आहे ती बुक केली होती, स्लीपर कोचिंग बुक केली होती. आणि आम्ही संध्याकाळी 7:30 वाजता बसलो आणि दुसऱ्या दिवशी 11 वाजता आम्ही मथुरा जंक्शनला पोचलो. त्यानंतर तिथून मथुरा जंक्शनवरून आम्हाला लोकल ऑटो मिळाल्या, जे की 60 रुपये पर पर्सन होत्या, 30 रुपीज नाही. मी 30 रुपीज चुकून बोलले होते, पण 60 रुपये होते. आणि टोटल आमचे झाले वृंदावनपर्यंत पोचेपर्यंत 600 रुपये. आणि त्यानंतर आम्ही वृंदावनला पोचलो, प्लस वृंदावनवरून आम्ही दुसरी ऑटो पकडली आणि वृंदावनमध्येच प्रेम मंदिरच्या इथे आम्ही हॉटेल बुक केला. आणि जेवढं बार्गेनिंग करता येईल तेवढं बार्गेनिंग करा, म्हणजे तुम्हाला कमी पैशांमध्ये हॉटेल्स बुक होतील. आम्हाला 1200 ते 1000 पर्यंत हॉटेल्स मिळाले.
आपली गँग निघाली आहे आणि आय एम ऑल्सो रेडी. तर आता आम्ही जातोय इस्कॉन टेम्पलमध्ये. सो रूमवरती पोचल्यावर आम्ही पहिल्यांदा फ्रेश झालो, थोडा आराम केला आणि संध्याकाळी आम्ही तयार होऊन निघालो फर्स्ट टेम्पलमध्ये, जे की इस्कॉन टेम्पलमध्ये गेलो. आणि ते इस्कॉन टेम्पलच्या बाहेर असं मस्त भजन वगैरे चालू होतं. जर तुम्ही मथुरेला सकाळी पोचताय तर दुपारी आराम करा आणि संध्याकाळी मंदिरांमध्ये जा, बिकॉज दुपारी मंदिरं बंद असतात, जाऊन काहीच उपयोग होणार नाही. आम्ही मग संध्याकाळी मंदिरामध्ये गेलो. इस्कॉन टेम्पल पण खूप छान आहे आणि आमचं दर्शन पण खूप छान झालं. आणि तिथली मेन जी मंदिरं आहेत ती बाके बिहारी, राधा वल्लभ आणि राधारमण. आणि आम्ही गेलो होतो श्रीकृष्ण जन्माष्टमी बघण्यासाठी वृंदावनला आणि तिकडे अफलातून गर्दी होती. तुम्ही बघू शकता चारी बाजूने नुसती लोकच लोक होती आणि भरपूर लोकांनी एकदम असं भीड केलं होतं. आणि दर्शन आम्हाला सगळे छान झाले. त्यानंतर इस्कॉन टेम्पल नंतर आम्ही निघालो प्रेम मंदिरमध्ये जाण्यासाठी. आणि प्रेम मंदिरमध्ये तर एक नंबरच गर्दी होती. तिकडची गर्दी बघून तुम्ही शॉकच व्हाल की एवढी पण लोकांची श्रद्धा असते. प्रेम मंदिरमध्ये एंटर करतोय गाईज आणि ड्रीम्स कम ट्रू. आणि गाईज प्रेम मंदिर एवढं मोठं असून एवढ्या लाखोंच्या संख्येने लोक तिथे दर्शन करण्यासाठी आली होती, फक्त आणि फक्त श्रीकृष्णांसाठी. आणि मी सुद्धा श्रीकृष्णांसाठीच गेले होते आणि खूप मन भरून आलं. मन भरून श्रीकृष्णांना बघितलं आणि खूप खूप भारी वाटलं. फर्स्ट डे तर आमचा खूप मस्त गेला आणि खूप एन्जॉय केला आम्ही. आणि इथली गर्दीच तुम्हाला सगळं काही सांगून जाईल. इथल्या गल्ली, कुंज गल्ली, परत वृंदावन, बाके बिहारी, राधारमण, राधा वल्लभ, निधीवन, यमुना घाट, सगळं सगळं सुपर्ब आहे. वृंदावनमधून पाय हटत नव्हता आमचा. आम्ही पूर्ण 3 दिवस वृंदावनमध्ये होतो, पण 3 दिवस पण माझे कसे गेले मला काहीच कळलं नाही. आणि मला असं वाटत होतं सारखं सारखं का निघाले आता इथून, मी का निघाले इथून. रात्रीचं प्रेम मंदिर खूप खूप सुंदर आहे, अप्रतिम लाईट्स केलेत त्यांनी. फक्त एवढंच आहे की तुम्हाला तिथे माणसांच्या श्रद्धापेक्षा माणसांचे मोबाईल जास्त दिसतील, बिकॉज या पूर्ण दुनियेमध्ये श्रद्धेपेक्षा आता सगळं सोशल मीडिया अँड ऑल ह्याच्यामध्येच सगळी लोकं गुंतून जात आहेत. दर्शन घ्यायचं राहिलं बाजूला, आधी देवांचे फोटो काढले जातात. होतं प्रेम मंदिर. खूप गर्दी होती गाईज, खूप गर्दी होती. त्यामुळे आम्ही सेकंड डेला सकाळी सुद्धा प्रेम मंदिरमध्ये गेलो, बिकॉज प्रेम मंदिर मला सकाळी सुद्धा बघायचं होतं तर कसा दिसतं. आणि ही एवढी गर्दी श्रीकृष्ण जन्माष्टमी होती म्हणून आहे. आणि आम्ही सीझनमध्येच गेलो होतो त्यामुळे आम्हाला एवढी गर्दी मिळाली आणि खूप चेंगराचेंगरी झाली. दर्शन भेटलं छान, पण एवढं पण मनसोक्त बघायला नाही मिळालं जेवढं मी इकडे माझ्या मनामध्ये थॉट्स करून घेतले होते की मी असं बघेन तसं बघेन. इट्स ओके, बट मी समाधानी आहे की मला एवढं पण छान दर्शन झालं. बट तुम्ही जर ऑफ सीझनला जाताय तर तुम्हाला पूर्ण प्रेम मंदिर एकदम भारी एक्सप्लोअर करता येईल, भारी दर्शन होईल आणि खूप भारी वाटेल तुम्हाला. आम्ही एवढ्या त्यानंतर आम्ही भजन केले, त्यानंतर आम्ही रासलीला केल्या. असं वाटत होतं श्रीकृष्णांसोबतच रासलीला करतोय. सगळे सगळे नाचत होते आणि एकदम मग्न झाले होते. आम्ही तर खूप एन्जॉय केलं.
तर असा होता वृंदावनमधील आमचा डे 1 आणि हा होता व्लॉगचा पार्ट 1. तर पार्ट 2मध्ये पण खूप काही ठिकाणी तुम्हाला एक्सप्लोर करायला मिळणार आहेत. खूप राधा वल्लभजींचे दर्शन करायला भेटणार आहेत. आणि हा व्लॉग मी इथेच संपवते. जर व्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.